नामांचा अर्थ बघता बघता आपले 96 श्लोक काल पूर्ण झाले. 97व्या श्लोकातला पहिला विशेषणाचा भाग आहे अरौद्रः. त्याचं रौद्र रूप आपण पाहिलं तसं इथे अरौद्र, न रौद्र हा रौद्र हा असा जो भयानक नाही. कुणासाठी भयानक आणि कोणासाठी तो शांत हेही आपल्याला बघून झालेलं आहे. भक्तांसाठी, त्याच्या आवडत्या सज्जनांसाठी, संतांसाठी तो अरौद्र आहे. आणि दुष्टांच्या संवाराच्या वेळेला तो रौद्र रूप धारण करतो. अशा अर्थाने ज्याच्याजवळ क्रोधाला रौद्र रूप म्हणतात, किंबहुना रौद्र स्वरूप हे क्रोधाचं स्वरूप असतं. एखाद्या अन्यायाप्रती आलेली चीड त्यावेळेला रौद्र रूप असतं. आणि म्हणून राग, आसक्ती, क्रोध हे ज्या भाव ज्याच्यामध्ये नाहीत असा जो तो अरौद्र. पुढचं विशेषण घेतलेलं आहे कुंडली. आता हे जे कुंडल धारण करणारा, कानामध्ये कुंडल धारण करणारा, अशा अर्थाने कुंडली हे विशेषण लावता येतं. आता परमात्म्याची जी अवतार रूपं आहेत, तर मकर कुंडल त्यांनी धारण केलेली आहे दोन्ही कानामध्ये. अशा अर्थाने सुद्धा त्याला कुंडली म्हटलेलं आहे. आणखीन दुसरा अर्थ असा आहे, योगशास्त्रामध्ये ज्याची कुंडलिनी जी आपल्या आपल्या मूलाधार चक्रामध्ये अधोमुख होऊन वेटोळे घालून बसलेली असते. 3.5 वेटोळे घालून ती सुप्तावस्थेमध्ये प्रत्येकाच्या शरीरामध्ये असते, मणक्याच्या खालच्या शेवटच्या टोकाला खालच्या. तर ह्या कुंडली शक्तीला जो जागृत करतो, ज्याची कुंडली शक्ती कुंडलाकार असली आणि कुंडलिनी असली की दोन्ही अर्थाने त्याला कुंडली म्हटलेलं आहे. तर ही कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर पारवरती सहस्रार चक्रामध्ये ती जेव्हा येते, सप्तचक्र ती आपण मध्ये पाहिली. पहिलं जे मूलाधार, नंतर सगळे स्वाधिष्ठान, सगळ्या अनाहत, सगळ्यानंतर आज्ञाचक्र आणि मग सहस्रार चक्र. तर तिथे गेल्यानंतर समाधी अवस्था ज्याला प्राप्त होते, अर्थात हे सगळे योगी लोकांचं वर्णन आहे. आणि म्हणून ज्यांना योगमार्गाने परमात्म्याला संतुष्ट करून घ्यायचं आहे, प्रसन्न करून घ्यायचं आहे, त्याचं दर्शन घ्यायचं आहे, ते लोक कुंडलिनीचा वापर करतात. कुंडलिनी शक्ती जागृत करणं इतकं सोपं काम नाही. आज त्याचा अनुपस्थितीत, गुरुच्या अनुपस्थितीतसुद्धा आम्ही ऑनलाईन तुमची कुंडलिनी जागृत करतो असेही म्हणणारे खूप लोक आहेत महाभाग. पण खरोखरी गुरुच्या मार्गदर्शनाखाली ती जर नाही केली आणि ती शक्ती जर राधेमध्ये अडकली तर माणूस वेडा होतो. असे अनेक भ्रष्ट योगी पाहिलेले आहेत. आणि म्हणून योगमार्गामध्ये गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय कुठल्याही गोष्टीचा साधनेसाठी वापर करायचा नसतो. अशा अर्थाने हा कुंडल धारण करणारा आणि योगशास्त्रामध्ये 3.5 वळणं असणारी कुंडलिनी ज्यांनी धारण केलेली आहे, त्या कुंडलिनीच्या स्वरूपात जो आपल्या सगळ्यांमध्ये वसलेला आहे, जीवात्म्याच्या स्वरूपात राहतो परमात्मा. म्हणजे काय तर त्या ठिकाणी त्याची अपरंपार शक्ती आहे. ती शक्ती जो ओळखेल, त्या शक्तीच्या साधनेद्वारा जो साधना करेल, त्याला तो लवकरात लवकर प्राप्त होतो. भक्तिमार्गाने तो होतो, पण आपण पाहिलं घाटाची वळणं चढून जायला वेळ लागतो, तशा अर्थाने आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे चक्री. अर्थातच चतुर्भुज विष्णूच्या हातात सुदर्शन चक्र असतं, हे आपण पाहिलेलंच. त्या अर्थाने सुद्धा याला चक्र धारण करणारा तो चक्री, सुदर्शन चक्र धारण करणारा. म्हणजेच काय, कशासाठी हे सुदर्शन चक्र धारण केलं आहे तर समस्त लोकांच्या रक्षणार्थ. ज्या वेळेला अन्यायाचा अतिरेक होतो त्यावेळेला भगवंत अवतार घेतात आणि त्या अवतारामध्ये विशेषतः विष्णूच्या हातातलं सुदर्शन चक्राचा वापर श्रीकृष्ण अवतारात त्यांनी केलेला आहे जास्त करून. आणि म्हणून या सहस्रनामातली खूपशी विशेषणं श्रीकृष्ण अवताराला लागू पडतील अशी आहेत. कारण साधं आहे, भीष्माचार्यांनी श्रीकृष्णाच्या उपस्थितीमध्ये युधिष्ठिराला ही सगळी सहस्रनामावली ऐकवलेली आहे. समोर साक्षात परमात्मा श्रीकृष्ण उभा आहे आणि म्हणून त्याला अनुकूल, त्याला लागू पडतील, त्याचं वर्णन होईल, अशा प्रकारची खूप विशेषणं याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत बघितली आहेत.
आणि म्हणून चक्र हे शक्तीचं प्रतीक, सामर्थ्याचं प्रतीक. चक्र धारण करणं इतकं सोपं नाही आहे. विष्णूला किंवा श्रीकृष्णाला, विशेषतः अवतारामध्ये श्रीकृष्णाला शंकरांनी हे सुदर्शन चक्र दिलं आहे अशी कथा त्याच्यामध्ये आहे. पुढचं विशेषण विक्रमी घेतलेलं आहे. विक्रम म्हणजे पराक्रम, साहस, धैर्य. तर हा जो आहे हा परमात्मा सगळ्यांवरती अंकुश ठेवून आहे, सगळ्यांमध्ये श्रेष्ठ पराक्रम गाजवणारा आहे. मग तो सगुण अवतारातला असेल किंवा निर्गुण अवतारामध्ये सुद्धा तो प्रत्येक जीवांवरती अंकुश ठेवून सत्ता चालवणारा अशा अर्थाने आहे. आणि म्हणून त्याचीच एकमेव सत्ता सगळीकडे चालते. त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही असं त्याचं वर्णन पुराणांमध्ये केलेलं आहे. आणि म्हणून असा हा जो कुंडल धारण करणारा, रौद्र रूप नसणारा, चक्र हातात धारण करणारा, विक्रमी, पराक्रमी अशा अर्थाने ह्या विशेषणांमधून त्याचं वैशिष्ट्य सांगता सांगता पुढचं विशेषण घेतलं आहे ऊर्जित शासन. आता ह्याचं जे शासन आहे हा कसा आहे? हा ऊर्जित शासन म्हणजे ज्याचं शासन व्यवस्था, नियमन करताना काहीतरी शासनाची व्यवस्था लागते. आपण पाहिलं सूर्य, चंद्र, सगळ्या देवता यांना त्यांनी आज्ञा दिलेली आहे. या सृष्टीचक्राचं तुम्ही नियंत्रण ठेवायचं, सृष्टीचक्राचं सगळं नियमांचं पालन होतं आहे की नाही यावर लक्ष ठेवायचं आहे. अशा अर्थाने त्याची शासन व्यवस्था, राज्यव्यवस्था ही अतिशय ऊर्जित म्हणजे वरच्या थराला गेलेली आहे. आपण ऊर्जितावस्था हा शब्द व्यवहारामध्ये वापरतो. एखादं जीर्ण झालेलं मंदिर असतं, त्याचा जीर्णोद्धार म्हणजे ते ऊर्जितावस्थेला आलं, म्हणजे त्याची गेलेली कळा, त्याचं गेलेलं रूप परत त्याला प्राप्त करून दिलं जातं. अशा अर्थाने या भगवंतानी या सगळ्या रूपांमधून या जगाचं नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जीवात्म्यामध्ये परमात्म्याचा अंश ठेवून तो नीट वागतोय की नाही यावरती अंकुश ठेवण्यासाठी त्याची काही शासन व्यवस्था आहे. आपण ते इंद्राचे सेवकसुद्धा पाहिले होते. आणि त्यावेळेला या सगळ्या जगाची व्यवस्था ठेवणारे जे सेवक आहेत त्यांना आपण अष्टावसू या नावाने त्यांची नावं पण आपण त्यामागे पाहिलेली. आणि म्हणून या सगळ्यांच्या मार्फत ज्याची परमात्म्याचं शासन हे विधी आणि निषेध आचरणाचे जे जसं वागावं, खरं बोलावं हा विधी आहे आणि खोटं बोलू नये हा निषेध आहे. तर ह्या सगळ्या विधिनिषेधांवरती ज्याची सत्ता चालते, प्रत्येकजण विधिनिषेधांचं पालन करतोय की नाही असं पाहण्यासाठी ठेवणारी त्याची जी शासन व्यवस्था आहे ती सार्वभौम आहे. ईश्वराच्या नियमांची कोणीही पायमल्ली करू शकत नाही, आज्ञा कोणीही मोडू शकत नाही. अशा अर्थाने ज्याचं शासन ऊर्जितावस्थेत आलेलं आहे तो. पुढचं विशेषण आहे शब्दातिग. शब्दाच्या अतिग म्हणजे पलीकडे असलेला, शब्दातीत असं आपण मराठीत म्हणतो. तर हा शब्दांच्या अतिग पुढे जाणारा. आता म्हणजे काय? ज्याचं वर्णन शब्दांमध्ये करताच येत नाही. अगदी वेदामध्ये त्याचं वर्णन जरी नेती नेती म्हटलं तरी ते पण शब्दच आले. न इति, असा नाही, असा नाही, असा नाही, तेही शब्दातूनच सांगावं लागतं. अशा अर्थाने तो शब्दांच्या पलीकडला आहे. शब्दांमध्ये त्याचं स्वरूप मावणारच नाही, इतकं महान आहे. अशा अर्थाने त्याला वर्णनाच्या पलीकडचा तो मग काय आहे, कसा आहे तो? तर अनुभवण्याचा विषय. परमात्मा हा वर्णनाचा विषय नाही आहे, म्हणून त्याला वर्णनातीत, शब्दातीत असं म्हटलं. मग तो कसा आहे तर अनुभवण्याचा. त्याचे संकेत आपल्याला मिळत असतात, ते संकेत ओळखण्याचा असा हा परमात्म्याचा विषय आहे. आणि म्हणून त्याला शब्दातिगहा व्यवहारामध्ये आपण म्हणतो शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडे. शब्दांपेक्षा सुद्धा त्याच्यामधला जो भाव आहे हा पलीकडे असतो. शब्द अर्थाच्या मागे धावतात, वाघ अर्थानुधावती असं वर्णन केलेलं आहे. मग हे अर्थाच्या मागे धावणारे शब्द जिथून उत्पन्न होतात, पहिला शब्दाचा उच्चार आपण पाहिला प्रणवाचा, ओंकाराचा, तर त्याच्यामध्ये ज्याचं स्वरूप सापावलेलं आहे असा हा पलीकडला शब्दांच्या अतीत असणारा, संकेत रूपाने सूचक असणारा, अनुभवाचा विषय असणारा एवढा शब्द या शब्दातिगमध्ये एवढा अर्थ लपलेला आहे. त्यालाच जोडून विशेषण घेतलं आहे शब्द सहा. शब्दांना सहन करणारा. कोणत्या अर्थाने? जे नास्तिक पाखंडी असतात ते लोक काय करतात, उगाचच वितंडवाद घालत बसतात. कसला आला देव,
दगडाचा कुठे देव असतो का? वाटेल तसे त्याच्यावरती आरोप करतात, त्याला काय दूषणं देतात, पण ते सगळे शब्द तो मुकाट्याने शांतपणाने सहन करतो. कधी असं म्हणत नाही काय वाद चालला रे, तिथे तो नसतोच. जिथे जिथे हा वितंडवाद पाखंडी नास्तिक लोक असतात तिथे तिथे तो दुर्लक्ष करतो, त्यांचे सहस्रावधी अपराध दुष्टांचे पोटात घालतो आणि मग मात्र शेवटी त्यांना तो शिक्षा करतो. म्हणून शब्द सहा शब्दांच्या पलीकडे असणार जरी आहे तरीसुद्धा तो सगळ्यांचे अपशब्दही सहन करतो आणि चांगले शब्दही सहन होतात. स्तुती, संतांचे जे अभंग आहेत त्यात काय आहे? भगवंताची स्तुती आहे सगळी. मग ते त्याला अतिशय आवडतात, तेही त्याला सहन करायला किंवा ऐकून घ्यायला आवडतात. दोन्ही अर्थाने शब्द सह असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे स्तुती त्याला आपण स्थितप्रज्ञाच्या लक्षणात पाहिलं आहे. मौनी किंवा मौनातून बोलणं हे स्थितप्रज्ञ माणसाचं लक्षण आहे. तो बोलत नाही काहीच, परंतु त्याच्या मनातले भाव आणि समोरच्या व्यक्तीच्या मनातले भाव तो अंतर्ज्ञानाने जाणतो. असा हा शब्दातीत आहे, शब्द सह आहे. आणि याचा सुखदुःखे समयकृत्वासारखं मान अपमान त्याला काही होत नाही. त्याला तुम्ही चांगलं म्हटलं तरी तो आनंदित होऊन नाचणार नाही, त्याला तुम्ही वाईट म्हटलं म्हणून तिथे तो रडणार नाही. अशा सगळ्या भावभावनांच्या अतीत असलेला असा हा परमात्मा आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे शिशिरः. आपण जे ऋतू या विशेषणात पाहिले होते 6 ऋतू, त्यातला हा शिशिर ऋतू आहे. या शिशिरामध्ये श्रू धातू आहे. श्रू शरती इति शिशिरा. श्रू म्हणजे काय? धातूचा अर्थ आहे झाडणे, पडणे, गाळणे खाली. आणि गळलेली पानं या शिशिर ऋतूमध्ये पानगळती होते बघा. सगळी झाडाची वनस्पतीची पानं गळून पडायला लागतात आणि तो ती सगळी घेऊन जातो, असं त्या ठिकाणी शिशिर ऋतूचं वर्णन आहे. मग असा हा शीत स्वरूपाचा थंडी असणारा हा जो शिशिर ऋतू आहे हा काय करतो तर सगळी जुनी पानं झाडत जातो, झडतात. त्याची झडणं आणि झाडणं दोन्ही क्रिया श्रूमध्ये येतात. आणि म्हणून असा हा शिर्यते इति शिशिरः जो संबंध परमात्मा हा शिशिर ऋतूप्रमाणे आपल्या सगळ्या उपाधी झडून टाकतो. कोणाच्या उपाधी झडतात? जो उपाधीच्या पलीकडे गेला आहे त्याच्या. मग उपाधी म्हणजे काय? ज्याचा आपल्याला त्रास होतो. आपण म्हणतो ना काय ब्याद आहे, काय उपाधी लागली आहे माझ्या मागे. तर याचा अर्थ ज्या कुठल्या आपल्या दुष्ट, त्रासदायक, तापदायक अशा गोष्टी असतील त्या उपाधींना परमात्माची साधना केल्यानंतर तो त्यांना दूर करतो, झाडून नेतो, झाडतो, गळवून टाकतो आपल्यातनं त्या. आणि संत सज्जन जे आपण बघतो त्यांच्या सगळ्यांच्या ते उपाधिरहित असतात. त्यांची पण तुम्ही स्तुती करा, निंदा करा, त्यांना काही तुकारामाचं पाहिलं, एकनाथांचं पाहिलं, त्यांना कितीही त्रास द्यायचा प्रयत्न करा, ते शांत असतात. कारण त्यांच्या सगळ्याच भावभावना म्हणा किंवा उपाधी या शिशिर झालेल्या असतात, गळून गेलेल्या असतात, चांगल्या अर्थाने गळून गेलेल्या. ज्या गळायला पाहिजे त्याच गळलेल्या आहेत. करुणा, माया, प्रेम हे नाही गळालेलं, कारण ती वाळलेली पानं नाही आहेत. जी पानं वाळतात तीच झडतात, ओली पानं झडत नाहीत. आणि म्हणून श्रद्धेचा ओलावा जिच्यामध्ये असेल अशा गोष्टी ह्या जपून ठेवतो आणि ज्याच्यामध्ये अश्रद्धा आहे अशा गोष्टी तो झडून टाकतो. अशा अर्थाने त्याला शिशिर ऋतू म्हटलेला आहे. आणि शिशिराचा दुसरा गुण तर आपल्याला माहीत आहे, शांत करणे. थंडी असते, सगळीकडे प्रशांत शांत असतं, उष्णता शामक असा हा ऋतू आहे. शेवटचं या श्लोकातलं विशेषण घेतलं आहे शर्वरी करा. आता शर्वरी म्हणजे रात्र. साधा शब्द जर संस्कृतचा घेतला तर शर्वरी म्हणजे रात्र, पण ही अमावस्येची रात्र नव्हे. शर्वरी जे म्हटलं जातं ते पौर्णिमेच्या रात्रीला म्हटलं जातं. सरसकट रात्रीला शर्वरी म्हणत नाहीत. रात्र शब्दच मुळात संस्कृत आहे. मग जी पुनवेच्या चांदण्याने नटलेली सुखावणारी अशी जी पुनवेची रात्र त्याला शर्वरी असं म्हणतात. आणि ती कोण निर्माण करतं? सुखदायक कशामुळे होते तर चंद्रामुळे. अमावस्याला चंद्र नसतो म्हणून ती अमावस्या भयानक वाटते, पण ज्या वेळेला चंद्राचा संपूर्ण बिंबाचा प्रकाश आपल्याला जाणवतो, मिळतो, शांत करतो, प्रसन्न करतो, आल्हाद देतो, अशा वेळेची जी शर्वरी आहे तो प्रापंचिक लोकांना सुखावणारा अशा अर्थाने त्याला इथे शर्वरी कर असं म्हटलेलं आहे. आपल्याला माहीत आहे चंद्र आणि सूर्य दोन्ही त्याचीच रूपं आहेत आणि तो त्यांना आज्ञा देतो. सोमरसाचे वेळेला आपण पाहिलं होतं चंद्राचंही. सोम म्हणजे चंद्र, जे
14 रत्न समुद्र मंथनातून आले, त्याच्यातला हा सोम म्हणजे चंद्र आहे. तर हा शर्वरी कर रात्र करतो. रात्र कोण करतं? तर सूर्य गेल्यानंतर रात्र आपोआप होते. पण ती सुखावह कोण करतो? तर चंद्र. म्हणजे सूर्य आणि चंद्र दोन्ही रूपांचं वर्णन या शर्वरी करमध्ये समावलेलं आहे. वरवर पाहिलं तर काय रात्र करणार, आता दिवस आणि रात्र तर होणारच आहे, कारण त्याच्या आज्ञेनेच सगळा सूर्याची पृथ्वीची गती चालू आहे. अशा अर्थाने आणखीन आध्यात्मिक अर्थाने शंकराचार्यांनी असं काढलेलं आहे की प्रापंचिक लोकांना ब्रह्मज्ञान ही रात्र आहे. सोप्या भाषेत गीतेमधला एक श्लोक आहे पहा, या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, यस्यां जागर्ति संयमी, ज्याच्यामध्ये हा संयमी माणूस जागा असतो, सा निशा सर्वभूतानां, ती सगळ्या भूतमात्रांची रात्र असते. म्हणजे आपण रात्र आणि जागणं हा जो शब्दप्रयोग रोजच्यासाठी करतो तसं नसून ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत जो जागृत आहे तो रात्र असूनही जागा असतो. पण त्यावेळेला ज्यांना ब्रह्मज्ञान झालेलं नाही असे लोक झोपलेले असतात, सुप्तावस्थेत असतात. आणि म्हणून या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी असं जर त्याचं वर्णन केलेलं आहे, अशा अर्थाने त्याला शर्वरी कर असं सुद्धा शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून सत्पुरुषांना जी रात्र जे रात्र आपल्याला नकोशी वाटते, केव्हा एकदा उजाडेल असं होतं, कारण आपल्याला खूप काही करायचं असतं. मग संत लोकांना असंच होतं, ज्ञानाची पहाट कधी होती आहे अशी त्यांना घाई असते, कारण त्यांना परमात्मा हस्तगत करायचा असतो, मिळवायचा असतो, परमात्म्यापर्यंत पोचायचं असतं. त्यांना शर्वरी ही मध्ये सुखदायक जरी असली तरी तो अडथळा वाटतो. आणि म्हणून ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी दिवस रात्र उपासना करावी लागते, तपश्चर्या करावी लागते. रात्री झोपून नाही, दिवसा आणि रात्री अखंड 24 तास तपश्चर्या करणारे, साधना करणारे लोक आहेत. अशा अर्थाने जो शर्वरी कर आहे, सगळ्या लोकांना ज्ञानाची पहाट मिळवून देणारा, सुंदर रूप दाखवणारा, अशा अर्थाने त्याला म्हटलं आहे. पुढच्या याच्यामध्ये आल्या अक्रूर. अक्रूर जो क्रूर नाही तो अक्रूर. परत ते अरौद्रसारखंच आलं, कोणासाठी क्रूर आणि कोणासाठी अक्रूर. तर जे दुष्टांचा संहार करण्याचे त्याचे अवतार आहेत त्यावेळेला तो क्रूरपणे वागलेला आहे. नरसिंह अवतारात क्रूरपणे त्यांनी हिरण्यकश्यपूचं पोट पाडलेलं आहे. परंतु अक्रूर केव्हा आहे तो? परित्राणाय साधून, सज्जनांचं रक्षण करायच्या वेळेला मी त्यावेळेलाच सांगितलं की जो भगवंत हिरण्यकश्यपूला क्रूर किंवा भयानक वाटला, तोच भगवंत प्रल्हादाला त्याचं दर्शन झाल्यावर आनंददायक वाटला. दोन्ही रूपं त्याचीच आहेत, फक्त बघणाऱ्याची हे बदलली भूमिका. प्रल्हाद हा भक्ताच्या भूमिकेतून त्याच्याकडे बघतोय, हिरण्यकश्यपू घाबरून हे कोण आलं मला घेणार अशा अर्थाने बघतोय. आणि म्हणून दोन्ही अर्थाने हा अक्रूर आहे. आणखीन एक अर्थ आहे, अक्रूर हा श्रीकृष्णाचा काका होता, वसुदेवाचा भाऊ अक्रूर. ती कथा भागवतामध्ये येते. तेव्हा धर्माच्या सज्जनांच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी जो अक्रूर आहे. पुढे पेशल हा एक शब्द थोडा संस्कृतमध्ये नव्याने आलेला आहे. पेशलचा अर्थ आहे नाजूक, सुकुमार. मग हा कसा आहे? सुकुमार आहे, नाजूक आहे, हळुवार आहे अंतःकरणाचा. जो माणूस हळुवार किंवा हळव्या अंतःकरणाचा आपण म्हणतो तसा हा पेशल स्वभावाचा परमात्मा आहे. सज्जनांसाठी त्याचं अंतःकरण इतकं द्रवतं, इतका तो हळवा होतो की केव्हा एकदा त्यांच्या मदतीला मी जातो, जनाबाईच्या मदतीला जातो, तिची दळणकांडणं करून देतो. अशा अर्थाने हा पेशल आहे. आणि ज्याचं बोलणं मन सगळं हेच हवंहवंसं वाटणारं असतं. आणि म्हणून त्या अर्थाने त्याला लोभस, हवाहवासा वाटणारा श्रीकृष्णाच्या अवतारातलंच परत हे वर्णन आलेलं आहे. श्रीकृष्णाला भागवतामध्ये पेशल स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे. पुढचं विशेषण आहे दक्ष. आता हा दक्ष स्वतःच्या कर्तव्यामध्ये जो मग्न होतो त्याला आपण दक्ष म्हणतो. कार्यामध्ये कर्तव्य दक्ष. तर दक्षता हा एक गुण आहे. कोणतंही कार्य बेजबाबदारपणे, दुर्लक्षित न करता व्यवस्थित, मनःपूर्वक, प्रामाणिकपणाने करणं म्हणजे दक्षतेने स्वधर्म करणं. तर हा जो काय करतो हा योग्य वेळी योग्य गोष्टी करण्यामध्ये तत्पर असतो. भगवंताला सांगावं लागत नाही की आता धर्म कोसळायची वेळ आलेली आहे, तो अवतार घे,
धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे त्यांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे. आणि अशा अर्थाने तो दक्ष आहे. सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी नेमकेपणाने तो करतो. हा जो नेमकेपणा आहे हा या दक्षता या गुणामधला आहे. आणि आपणही त्याच्यासारखंच असावं, तत्पर असावं कामामध्ये, असं इथे सांगायचं. पुढचं विशेषण आहे दक्षिणा. कालच आपण दाक्षिण्य शब्दामध्ये दक्षिणचा अर्थ पाहिला होता. स्वस्तीमध्ये स्वस्ती दक्षिणा. तो दक्षिण म्हणजे इथे काय आलेलं आहे, दक्षते गच्छती, म्हणजे दक्ष होऊन जो पुढे पुढे जातो तो दक्षिण. म्हणजेच परत सरळ मार्गी, रुजू लोकांना अनुकूल असणारा, किंवा ज्याला आपण दक्षिण म्हणजे दुसरा अर्थ होतो उजवा. उजवा हात कौशल्याने युक्त असतो म्हणून उजव्या हाताला आपण दक्षिण म्हणतो. आणि डावा हात थोडासा त्यामध्ये कलेमध्ये कमी पडतो आणि म्हणून त्याला आपण वाम म्हणतो. वाम गोष्टी म्हणजे थोड्याशा न कराव्या अशा गोष्टी. वाममार्ग, वाममार्गामध्ये आपण वाम शब्द जास्त वापरतो. हा वाममार्ग आहे, चांगला मार्ग नाही. मग जो चांगला मार्ग आहे तो दक्षिण मार्ग, ज्या मार्गाने कौशल्याने सगळी कामं दक्षतेने, दक्षला जोडून दक्षिणा आला आहे. म्हणून इथे दक्षतापूर्वक सावधानतापूर्वक करण्याची कामं वरच्या पेशल शब्दाला जोडून आला आहे. म्हणून जे रुजू अंतःकरणाचे आहेत, सरळ मार्गी, रुजूचा अर्थ आहे सरळ मार्गी, ज्यांना वाकडेपणा वामपणा माहितीच नाही अशा भक्तांसाठी तो पेशल आहे, दक्ष आहे, दक्षिण पण आहे. म्हणजे सावध आहे, सगळीकडे तो लक्षपूर्वक जातो आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे क्षमिणाम वरहा. वर म्हणजे श्रेष्ठ. क्षमिण म्हणजे जे क्षमाशील पुरुष आहेत, जे सत्पुरुष असतात ते क्षमाशील असतात, संत. मग त्यांच्यामध्ये हा श्रेष्ठ आहे. क्षमीण जे लोक आहेत म्हणजे क्षमा करणारे जे आहेत. आता पृथ्वी ही क्षमाशील म्हणून आपण मानतो. सकाळी उठल्या उठल्या आपण पृथ्वीचा जो नमनाचा श्लोक आहे ते म्हणतो, तिथे त्याच्यामध्ये तिचं क्षमाशीलत्वच दाखवलेलं आहे. क्षमस्व म्हणजे तिच्यावरती आम्ही पाय ठेवतो आहे, तर तू मला क्षमा कर अशा अर्थाने तो समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. मी तुझ्यावर पाय देणार आहे तेव्हा तू मला क्षमा कर, अशा अर्थाने तिला विष्णुपत्नी म्हटलेलं आहे पृथ्वीला. आणि तोच अर्थ इथे क्षमिणाम वरामध्ये. विष्णू हा क्षमिणाम वरच आहे. सत्पुरुषांमध्ये, सामर्थ्यशाली लोकांमध्ये क्षमा हा गुण कोणाचा आहे? जे शूर वीर पराक्रमी आहेत त्यांना क्षमा शोभून दिसतो. एखाद्या दुबळ्या माणसाने म्हटलं जा मी तुला क्षमा केली, त्याच्या क्षमेला काही अर्थ नाही, उलट तो पळून आला आहे त्याच्यापासूनला. तेव्हा क्षमाशील असणारा माणूस अतिशय वीर पराक्रमी सामर्थ्यशाली, प्रत्येक गोष्ट सज्जनांच्या बाबतीमध्ये त्याची जी करण्याची कृती आहे ती सगळी सामर्थ्यशाली आहे. आणि म्हणून अशा क्षमीण लोकांमध्ये, सामर्थ्यवान क्षमाशील वृत्तीच्या लोकांमध्ये तो श्रेष्ठ आहे. पुढचं विशेषण घेतलेलं आहे विद्वत्तमः. सोपं आहे. विद्वानांमध्ये तम म्हणजे श्रेष्ठ, सगळ्या विद्वानांमध्ये जो श्रेष्ठ तो विद्वत्तम. आता म्हणजे काय? विद्वान आपण कोणाला म्हणतो? जे शास्त्रांचं अध्ययन करतात, पंडित असतात. 14 शास्त्र आपण पाहिली त्या दिवशी. 14 शास्त्र आणि 64 कलांचा, 14 विद्या म्हणतात त्याला शास्त्र. तर शास्त्र पुराणं सगळ्या ह्या विद्यांचा जो अभ्यास करतो आणि ज्याला त्या मुखोद्गत असतात, वेदाध्ययनापासून सगळ्या गोष्टी, त्यांना आपण आचार्य किंवा विद्वान पंडित अशी पदवी देतो. मग हा विद्वानांमध्येही श्रेष्ठ आहे. मग हे परमात्म तत्व कसं आहे? उपनिषदात त्याचं वर्णन केलं आहे. प्रज्ञानम ब्रह्म. प्रज्ञान आहे, साधं ज्ञान नाही आहे, पुस्तकी ज्ञान नाही आहे. त्याच्याही पलीकडचं विशेष उपसर्ग विशेषत्व सुचवतं. आणि म्हणून हे प्रज्ञान ब्रह्म असणारा परमात्मा असा विद्वानांमध्ये श्रेष्ठ आहे. त्यांनीच सगळी निर्माण केलेली आहे शास्त्र विद्या कला. त्याच्यामध्ये तो स्वतः प्रवीण असल्याशिवाय तो कसा काय ते निर्माण करू शकेल? म्हणजे तो स्वतः तर विद्वान आहेच. विद्यावान अशा अर्थाने विद्वान शब्द वापरलेला आहे. त्याच्यामध्ये विद्या शब्द गृहीत असतो. पण ह्या सगळ्या प्रकारच्या विद्या आहेत. आणि म्हणून जो श्रेष्ठ आहे, भौतिक ज्ञान जे असतं ना ते बाह्य ज्ञान, म्हणजे आपण जे शिक्षण घेतो कुठल्याही क्षेत्रातलं ते भौतिक ज्ञान किंवा व्यवहाराचं ज्ञान आपण म्हणू त्याला. अंतर्ज्ञान म्हणजे काय असतं? मनाचं विज्ञान असतं.
मनोतज्ञ जे असतात, मानसिक विकारतज्ञ, ते अंतर्मनाचा विचार करतात. बाह्य शरीराचा विचार करणं हे भौतिक ज्ञान झालं. अंतर्ज्ञान, भौतिक ज्ञान आणि पुढचं आहे आंतरिक ज्ञान. आतल्या मनाच्याही आत असणारा जो आत्मा, त्याला आत्मज्ञान असं म्हणतात. आणि त्या आत्मज्ञानाने हा परिपूर्ण आहे, म्हणून हा विद्वानांमध्ये श्रेष्ठ आहे. बाकीच्या विद्वानांजवळ फक्त भौतिक ज्ञान असेल. काही लोक अंतर्ज्ञानावरती पण ओळखतात. समोरच्या ज्यांची साधना झालेली आहे त्यांना जर तुम्ही गेलात तर तुमच्या चेहऱ्यावरून तुमच्या मनात काय चाललं आहे त्या अंतर्ज्ञानाने ओळखतात. मी तर असेही पाहिलेले आहेत की ज्यांना नमस्कार करायला तुम्ही खाली वाकलात की त्यांच्या पाठीवर तुमचे 7 जन्म त्यांना दिसतात. कोण होतात तुम्ही 7 जन्मात? इतकी साधना पुढे गेलेली होती. परवामध्ये मी जो उल्लेख केला माझ्या काकांचा, ते असेच होते. तुमचे सगळे त्यांना मागचं सगळं कळतं. अशा अर्थाने आंतरिक ज्ञान ते करण्यासाठी हा विद्वानांचा जो श्रेष्ठ परमात्मा, त्याची कृपा मात्र अवश्य लागते. त्याच्या कृपेशिवाय नाही होत. मी करेन, मी अभ्यास करेन, कुठे भौतिक ज्ञानापर्यंत कराल तुम्ही? पुढचं जे ज्ञान आहे आंतरिक ज्ञान, अंतरात्म्यातलं ज्ञान, ते ज्ञान मिळवण्यासाठी, आत्मज्ञान मिळवण्यासाठी या परमात्म्यारूपी श्रेष्ठ विद्वानाची आपल्यावर कृपा असावी लागते. पुढचं विशेषण आहे वीत भया. विगतम भयम यस्मात् सहा वीत भया. ज्याच्यातून भय निघून गेलेलं आहे, विगत झालेलं आहे. मग हा वीत भय कसा आहे? त्याच्यापासून कोणाला भय नाहीच आणि त्याच्यामध्ये भयाचं काही स्वरूपच नाही आहे. भयातीत आहे तो. पण कोणाला? पुन्हा तसंच आलं, सज्जनांसाठी तो भयातीत आहे, अभय देणारा आहे. वीत भय म्हणजे अभय देणारा म्हणू शकतो आपण, कारण त्याच्यामध्ये वीत निघून गेलं आहे भय. पण मग तो भयावह कोणाला आहे? पुढच्या श्लोकामध्ये विशेषण येणार आहेत. भीम पराक, तिथे हा भयावह आहे आणि इथे त्याला वीत भय म्हटलेलं आहे. आता ही जी वीत भयता हा एक सद्गुण आहे. जो माणूस निशंक होतो ना मनाने, भगवंताविषयी अनन्य निष्ठा, शंका नाहीच त्याच्या अस्तित्वाची, त्याच्या कृपेची, तर अशा निशंक मनातून भय निघून जातं. भय कशाचं असतं? मरणाचं पहिलं भय. आपल्याला ज्या गोष्टी आपण कधी बघितल्या नाहीत त्या गोष्टींचं भय असतं. तर हे सगळ्या प्रकारचं भय त्या निशंक मनाने जेव्हा भगवंताला शरण जातो तेव्हा आपण वीत भय होतो. आणि यालाच काय म्हणतात, दुसरं नाव आहे मुक्ती. भयातून मुक्ती मिळते आपल्याला. सगळ्या प्रकारची भय तिथून आपली निघून जातात आणि आपलं मन शांत होतं, मनशांती मिळते. अशा अर्थाने हा परमेश्वर नित्यमुक्त, स्वतःबद्ध, सिद्ध असल्याकारणाने तो पण वीतभयच म्हटला आहे. पुढचं विशेषण घेतलेलं आहे पुण्यश्रवण कीर्तन. हा 3 शब्द आहेत, पुण्य, श्रवण आणि कीर्तन. या पुण्याचा विचार पुढच्या श्लोकात येणार आहे, तेव्हा जास्त बघूया. आता हे पुण्य, श्रवण आणि कीर्तन, 2 जो श्रवण आणि कीर्तन आहे याचा विचार इथे करूया. ज्याचं श्रवण आणि कीर्तन पुण्य मिळवून देणारा आहे तो पुण्य, श्रवण, कीर्तन. मग श्रवण आणि कीर्तन ह्या 2 नवविधा भक्तीतल्या पहिल्या 2 पायऱ्या आहेत. ज्या नवविधा भक्तीचं वर्णन समर्थांनी दासबोधात इतकं सुरेख केलेलं आहे, ती नवविधा भक्ती सगळ्यात आधी कोणी सांगितली आहे? भागवतामध्ये त्याचा उल्लेख येतो की भक्त प्रल्हादाच्या तोंडातून ती आधी बाहेर पडलेली आहे. प्रल्हादाने सांगितलेली आहे सगळ्यांना नवविधा भक्ती काय असते, कशी असते, आणि ती मग नंतर समर्थांनी सोप्या मराठीमध्ये आपल्याला शिकवली. तर अशी ही नवविधा भक्तीतल्या पहिल्या ज्या 2 अतिशय सोप्या पायऱ्या आपण त्याला म्हणू, ते आहे श्रवण आणि कीर्तन. श्रवण म्हणजे ऐकणं, पोथ्या पुराणं ऐकणं. कीर्तन, कीर्त धातूचा अर्थ आहे सांगणे, पसरवणे सगळीकडे. मग हा आपण ऐकलेला जो कानांनी वेदशास्त्रांचा अभ्यास आहे तो सगळ्यांना सांगायचा, ज्ञानाचं दान करायचं. तर असं ही जी 2 पायऱ्या आहेत, म्हणजे श्रवणामध्ये सुद्धा भक्ती आहे, कीर्तनात तर असतेच असते. आपण कीर्तनं जे ऐकतो, बघतो, जातो कीर्तनाला, प्रवचनांना, ती पण एक भक्तीचाच मार्ग आहे, साधन आहे. ही नवविधा म्हणजे 9 प्रकारची भक्ती आहे. त्याचं वर्णन असं केलेलं आहे, श्रवणम कीर्तनम विष्णोर पादसेवनम. श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. पहिल्या ज्या 8 आहेत ना, श्रवणापासून तर सख्यपर्यंत, या सगुण रूपातल्या आहेत.
श्रवण कोणाचं करायचं, कीर्तन कोणाचं करायचं, तर सगुण रूपातल्या भगवंताचं. आणि शेवटची जी 9वी प्रकार दिला 9वा आत्मनिवेदनं, ती निर्गुण रूपाचं आहे. सगुण रूपातून पुढे 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 जाता जाता जेव्हा आत्मनिवेदन म्हणजे स्वतः भगवंतमय होऊन जातो, त्यावेळेला ती आत्मनिवेदन भक्ती साधते. म्हणून ती निर्गुण रूपामध्ये वर्णन केलेली आहे. तेव्हा 1 ते 8 हे सगुण भक्तांची जी लक्षणं आहेत त्यातले 2 इथे घेतले, श्रवण आणि कीर्तन. मग हे जे श्रवण आणि कीर्तन म्हणजे काय, तर भगवंताच्या लीलांचं श्रवण करायचं, त्याच्या सद्गुणांचं कीर्तन करायचं. आणि हे श्रवण कीर्तन पुण्य मिळवून देणार आहे, म्हणून पुण्यकारक असं इथे म्हटलेलं आहे. पुण्य मिळवून देतं म्हणजे काय, आपल्या मनाचं पाप दूर करतं किंवा पवित्र आहे. पुण्य या शब्दाला खरा अर्थ पवित्र हाच शोभून दिसतो. पुण्य म्हणजे काय अशी एक पुंजी नाही की त्याच्यामध्ये भर घालत गेलो. जे पवित्र शुद्ध ते पुण्य, आणि जे अपवित्र अशुद्ध ते पाप. पुढच्या श्लोकाकडे वळूया. उत्तारणो, पुढच्या श्लोकातलं पहिलं विशेषण आहे. उत अधिक तृ धातू आहे, तारून नेणे. आता भगवंत तर आपला उद्धारण करता आहेच, आपला उद्धार करतोच. जो त्याच्या उपासनेच्या मार्गाने जातो त्याचा तो उद्धार करणंच. मग इथे जो तारून नेणार आहे, हा कशातून तारून नेतो? आपल्यासारख्यांना भवसागरातून तो तारून नेणार आहेच. आणि म्हणून हा संसारातून भवरूपी सागरातून आपल्याला नेतो. उत्तारणं आणि तारणं दोन्ही शब्दांमध्ये थोडासा अर्थाच्या छटेचा फरक आहे. हा जो उत्तारण आहे ना, हा संसाररूपी सागरातून ज्यावेळेला आपल्याला वाचवतो. म्हणजे काय करतो, आपण गटांगळ्या खायला लागतो संकटांमुळे संसार करताना. मग त्या गटांगळ्या खाताना आपल्याला तिथे तो हात देतो मदतीचा. बुडत्याला काडीचा आधार म्हणतो तसं आपण भगवंताचा आधार घेतो. त्या अर्थाने त्याला तारण म्हणतात. आणि उत्तारणाचा अर्थ कसा आहे, पूर्णपणे उचलून घेऊन पलीकडच्या तीरावर जो नेऊन पोचवतो तो उत्तारण. नुसतं तारून देणारा कसा, मध्ये गटांगळ्या खाताय, पोहता पोहता तुम्हाला तारतोय, आणतो पुन्हा वर आणि व्यवस्थित क्रिया तुम्ही करायची आहे सगळी, तो काही करणार नाही आहे. त्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेला गीतेचं वर्णन करताना पहिला श्लोक येतो पहा, भीष्मद्रोण तटा जयद्रथवर, तिथे त्याने हा उत्तारण शब्द कैवर्तक या नावाने वापरलेला आहे. कैवर्तक म्हणजे नावाडी. मग भगवंत काय करतो, त्याच्या उपासनेला लागलेल्या सत्कर्म करणाऱ्या लोकांचं उत्तारण करतो. म्हणजे नावाडी होऊन त्यांना आपल्या नावेत बसवून पलीकडच्या तीरावर नेऊन सोडतो. हे खरं उत्तारण. नुसतं तारून नाही बाबा मला संकटातून बाहेर काढ, हे तारण झालं. तेव्हा तारण आणि उत्तारण यातला हा फरक इथे लक्षात घ्या. पुढचं विशेषण आहे दुष्कृती. दुष्कृती हा म्हणजे मारठाण करणारा, मारणारा. प्रत्येक अज्ञानातून ज्या दुष्कृती घडतात, वाईट कर्म कशातून घडतात, अज्ञानापोटी घडतात. ज्याला ज्ञान झालं त्याच्या हातून दुष्कृत्य घडत नाही, सत्कर्म घडतात, सत्कृत्य घडतात. आणि म्हणून पाप नाहीसं करणारा, पापी लोकांची पापबुद्धी नाहीशी करणारा, अशा अर्थाने दुष्कृती असा इथे शब्द वापरायचा. जरी तो प्रत्यक्ष असुरांचा विनाश करत असला तरी अनेक माणसांमध्ये सुद्धा काही राक्षस आहेत, नरराक्षस त्यांना म्हणतो आपण. तर नरांच्या मनुष्याच्या रूपात आलेले आहेत, पण वृत्ती त्यांची राक्षसी आहे. त्यांच्या हातून दुष्कृती घडते. आणि म्हणून अशा दुष्कृती करणाऱ्या लोकांची दुष्टबुद्धी नाहीशी करणारा, शत्रुबुद्धी विनाश आहे जे आपण म्हणतो, त्या अर्थाने इथे दुष्कृती म्हणजे दुष्टबुद्धी. कृत्य करून ती कृत्य तो नाहीशी केली तर मग काय, कृत्य नष्ट झाले की आपलं पाप गेलं की मग सगळं. म्हणून दुष्कृती मध्ये पाप नाहीसा करणाऱ्या म्हणण्यापेक्षा आपल्याची पापबुद्धी होते ती नाहीशी करणारा हा खरा अर्थ तिथे दुष्कृती हाचा घ्यायचा. पुढे लगेच त्याला जोडून पापाच्या जोडून पुण्य आलेलं आहे. पुण्य श्रवण कीर्तनमधलं जे पुण्य आहे ते इथे आलेलं आहे. मग आता हे पुण्यस्वरूप पवित्र म्हणजे काय, ज्याचं वर्तन उत्तम शुद्ध पवित्र तो पुण्यवान. पुण्य शब्दामध्ये त्या व्यक्तीचं किंवा त्या स्थितीचं अतिशय पवित्र असं वर्णन केलेलं असतं आणि म्हणून त्याला आपण पुण्य म्हणतो. गीतेमध्येही म्हटलेलं आहे, पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम, असं त्याचं वर्णन केलं आहे.
पवित्राणांमध्ये तो पवित्र आहे, मंगळांमध्येही मंगल आहे, करणार आहे, कल्याण करणार आहे. मग हा असा कोण आहे? तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात. जे वरचं उच्चारण आलं आहे ते इथे पुण्याला जोडायचं. कोणाला मी उचलून नेतो? पुण्यात्म्यांना उचलून नेतो. आणि म्हणून आपली चित्तशुद्धी होणं म्हणजेच पुण्याकडे वाटचाल असते. पुण्य म्हणजे काही दानधर्म केलं आणि मिळालं ते पुण्य, मी काही कोणाला काही जेऊ खाऊ घातलं, काही दिलं ते पुण्य वेगळं. ती सत्कर्मामध्ये मोडतात. परंतु खरं पुण्य कोणचं आहे? तर जे पवित्र, स्वच्छ, शीतल असं जे आपलं चित्त आहे ते शुद्ध राखणं, त्याच्यातली मलिनतेचा मळ काढून टाकणं. अशा अर्थाने जे जे आपल्या आत्मशुद्धीला सहाय्य करणाऱ्या गोष्टी त्या सत्कर्म आहेत. आणि म्हणून आपण म्हणतो दानधर्माने पुण्य मिळतं. का? तर दानधर्मामुळे आपली वृत्ती शुद्ध व्हायला मदत होते. त्याच्यातला मोह काढून घेतो आपण, दुसऱ्यांना देतो ते सगळं. देण्यामध्ये जी वृत्ती आहे ती शुद्ध वृत्ती असावी हे शिकलं जातं. आणि म्हणून पुण्य शब्दाचा फार व्यापक अर्थ केलेला आहे की ज्याचं वर्तन शुद्ध, पवित्र, निर्मोही, निरासक्त तोच पुण्यकार. आणि असा परमात्माचं आहे सगळं. नाम, रूप, गुण, सगळं कीर्तन, त्याच्या कृती सगळ्याच पुण्यकर्म करणाराच तो आहे. पुढचं घेतलं आहे दुःस्वप्न नाशन. आता हा काय करतो? दुःस्वप्न म्हणजे दुष्ट स्वप्नांचा नाश करतो. याचा अर्थ आपण झोपल्यानंतर आपल्याला जी काही वाईट स्वप्न पडतात त्यांचा तो नाश करतो असा साधा अर्थ झाला. मग आमचं दुःस्वप्न काय आहे? आम्हाला या संसारातल्या मायेमध्ये गुरफटायला आवडत आहे, म्हणून आम्ही या दुःस्वप्नात रमून जातो. ते जरी दुष्ट असले स्वप्न, चांगली नसली, वाईट असली तरी आपल्या दृष्टीने त्याच्यामध्ये आपल्याला कर्तव्य पार पाडायचे असतात म्हणून आपण त्यालाच भेटतो. पण खऱ्या अर्थाने सुस्वप्न किंवा दुःस्वप्नाच्या विरुद्ध जी परिस्थिती आहे ती म्हणजे भगवंत स्वप्नामध्ये पण दिसला पाहिजे अशी स्वप्न त्यांनी आपल्याला दिली पाहिजे. जी 3 अवस्था आपण पाहतो, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. जागृती आणि सुषुप्तीच्या मध्ये स्वप्न आहे. पूर्णांशाने जागृती नाही, पूर्णांशाने सुषुप्ती नाही. सुषुप्ती म्हणजे गाढनिद्रा, ती स्वप्नावस्था. आपण तसे आहोत. मग ही आपल्या स्वप्नावस्थेतली जी दुष्टबुद्धी आहे, दुःस्वप्न आहेत ती काढून टाकायची. मनातल्या वासना सगळ्या काढून टाकायच्या आणि आपल्याला हळूहळू सुषुप्तीकडे न्यायचं आहे. अशा अर्थाने इथे दुःस्वप्न नाशनं, साधा अर्थ वाईट स्वप्नांचा नाश करणारा. अनेक स्तोत्रांची फलश्रुती असते. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ नवग्रह स्तोत्रांची फलश्रुती आहे, त्या व्यासांनी लिहिलं. त्याच्यात त्याने म्हटलं दुःस्वप्न नाश, दुष्ट स्वप्नांचा नाश होतो. आपल्याला तो साधा अर्थ एवढाच कळतो की आपल्याला वाईट स्वप्न पडणार नाहीत. भीती, वाईट स्वप्न पडली म्हणजे काय होतं? भीती वाटते. मग ही भीती मनात काय येते? त्याच्या मनाशी जायचं. आपलं मन आपल्याला कुठेतरी खात असतं म्हणून आपण घाबरतो, भीतो. मग आपलं मन का खातं? आपल्यातनं काहीतरी वाईट घडलेलं असतं, चुकलेलं असतं. मग ही चूकच जर नाही केली तर भय नाही की दुष्ट, घाबरणं नाही की स्वप्न नाही. ज्याला गाढ निद्रा लागते तो खरोखरी भगवंताचा उपासक असतो. पुढचं विशेषण घेतलेलं आहे वीरहा. वीरहा मागे या अर्थाने येऊन गेलेलं आहे. वीर लोकांचा हा म्हणजे नाश करणारा, त्यांचा शत्रू म्हणू आपण वीरांचा. मग आता हा कोणत्या स्वरूपामधल्या वीरांचा शत्रू आहे? जे वीर पराक्रमी आहेत पण ते अधर्माच्या मार्गाला लागलेत, त्यांचा नाश करतो. उदाहरण आपण पाहिली, रावणाचं उदाहरण पाहिलं. तो अतिशय पराक्रमी होता पण अधर्माच्या मार्गाला, कौरव अधर्माच्या मार्गाने गेले. नाही तर दुर्योधन काय कमी पराक्रमी होता का? त्याचं मूळ नाव सुयोधनच आहे. अतिशय सुयोधन योद्धा होता. त्याच्या अधर्माच्या वाईट कृत्यांच्या वागण्यामुळे तो सुयोधनाचा दुर्योधन झाला. सगळे जे कौरव दूर झाले ते आधी सु होते. त्यांच्या वागण्याच्या कृत्याच्या परिणामांचा तो दुःस्वप्न जे त्याला लागलेली आहे, दुःशब्द. आणि म्हणून दुष्टवीरांचं हनन करणारा असं जरी असलं तरी तो कशासाठी दुष्टांचं हनन करतोय? तर परित्राणाय साधूना. आता संसार चक्रामध्येही आपण सतत सापडतो. आपल्याही जी काही दुष्ट शक्ती आहेत त्यांचाही तो नाश करतो, असा आध्यात्मिक अर्थ त्यात आहेच. पुढे म्हटलं आहे रक्षण. आता हा रक्षण करणारा तर आहेच, रक्षक आणि रक्षण. रक्षण करणे हा धातू आहे.
आणि जो रक्षण करतो तो रक्षक. पण इथे रक्षक म्हटलं नाही आहे, रक्षण म्हटलं. म्हणजे रक्षण करणारी कुणीतरी वेगळी कर्तारूपी व्यक्ती, कर्ता वेगळा आहे. आणि अशा अर्थाने हा रक्षण आहे. परमात्मा हा काय आहे? धर्मरक्षक आहे, आपला संरक्षक आहे, धर्मगोप्ता आपण असं विशेषण त्याला पाहिलं. सगळ्या बाबतीमध्ये धर्माचं तो रक्षण करतो आहे, धर्मपाल आहे, धर्मगोप्ता आहे, धर्म करणारा आहे, स्वतः आचरण. अशा अर्थाने जगाचं रक्षण जो कसं करतो? सत्वगुणाने करतो. रक्षण 2 पद्धतीने करता येतं. एखाद्याला उचलून तुरुंगात टाकायचं, तिथं त्याचंही रक्षणच होतं तुरुंगामध्ये. तसं रक्षण नाही इथे अपेक्षित. एखाद्याचा दुष्टपणा नाहीसा करण्यासाठी त्याला चांगल्या मार्गाने अभयदान देणं, अभयदान देणं फार महत्त्वाचं याच्यात. तसं आपल्याला हा भगवंत अभयदान देतो. घाबरू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे जे रक्षणकर्त्याचं काम आहे, तो जे करतो ते रक्षण क्रिया. रक्षक परमात्मा आहेच, पण इथे रक्षण क्रिया सांगितली. तर ही रक्षणाची क्रिया जो करतो असा परमात्मा. पुढचं आहे संत हा. तर संत हा शब्द तर आपल्या खूप परिचयाचा आहे. सन्मार्गेन गच्छती सहा संत. आता हा सन्मार्गवर्तीन कोण असतो? सन्मार्ग आणि वाईट मार्ग हे कोण ठरवतो? तर आपला धर्म आपल्याला सांगतो की कोणत्या मार्गाने गेलात की तो सन्मार्ग ठरेल आणि तो परमात्म्याकडे जाईल, आणि कोणत्या मार्गाने गेलात तर तो वाममार्ग ठरेल आणि त्याच्या तुम्हाला परिणामस्वरूप शिक्षा भोगाव्या लागतील. हे सांगणारे जे असतात ते संत. मग ह्या सत्पुरुषांच्या रूपातून जणू काही भगवंतच बोलत असतो, भगवंतच आपल्याला उपदेश करत असतो. म्हणून त्याला स्वतःला संत म्हटलं आहे. सत शब्द आपण पाहिला आहे. सत म्हणजे शाश्वत रूप. भगवंत कसा आहे? सच्चित आनंद आहे. मग त्यातला जो सत आहे, हे सत्तत्व जे आहे, सत्वगुण जो आहे, हा सतयुक्त जो आहे तो संत. सगळे संत हे सत्वगुणी आहेत, सत्वगुणाने युक्त आहेत, सतचं रक्षण करणारे आहेत, सन्मार्गाने जाणारे आहेत. म्हणून ते संत. आणि या सत्पुरुषांच्या रूपामध्ये भगवंत आपल्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करतो. निरनिराळे संत निरनिराळ्या कालावधीमध्ये तो अवतार घेऊन येतो आणि संतांच्या रूपाने या सबंध प्रजेला चांगल्या मार्गाने जाण्याचा उपदेश करतो. पुढे म्हटलं आहे जीवन हा. आता जीवन हे आपलं तर आयुष्य ज्याला आपण म्हणतो ते जीवन साध्या अर्थाने. मग हा सर्वांना काय करतो? जीवन देतो. म्हणजे प्राणदान रूपाने आपले जे प्राण आहेत ह्या प्राणांचं तो रक्षण करतो आहे. आणि रक्षणाला जोडूनच ही सगळी विशेषणं आलेली आहेत. किंबहुना वरच्या उत्तारणाला सुद्धा शेवटच्यापर्यंत त्याचा संबंध जोडलेला आहे. तेव्हा हा जीवन देणारा म्हणजे काय? आपलं रक्षण करणारा, प्राणरूपाने आपल्याला जीवनदान देणारा असा हा तर आहेच. आणखीन जीवनाचा दुसरा अर्थ आहे जल, म्हणजे पाणी. पाण्याला आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही, म्हणून पाण्याला आपण जीवन म्हणतो. तर असं हे संजीवन देणारा, संजीवनामध्ये सुद्धा तोच अर्थ आहे की आपल्याला आयुष्य जगण्यासाठी जी काही शक्ती लागते ती प्राणशक्ती. मग ही प्राणशक्ती आपल्याला कोण पुरवतं? ही चैतन्य शक्ती आपल्याला कोण देतं? तर हा परमात्मा देतो. इंद्रिय खूप माझी सामर्थ्यशाली आहेत, बलवान आहेत, पण प्राणशक्ती जर कमकुवत असेल तर तो काहीही करू शकत नाही. आणि म्हणून ज्याची प्राणशक्ती, आत्मशक्ती, चैतन्यशक्ती ही बलवान असली पाहिजे आणि तो जी आपल्याला बलदायक होण्यासाठी मार्गदर्शन करतो तो जीवन आहे. म्हणजे आपलं सगळं जीवनच या परमात्ममय झालेलं असलं पाहिजे हे याच्यातून सांगायचं. पुढचं विशेषण घेतलेलं आहे पर्यवस्थित. परी, अव आणि स्था असे त्याच्यामध्ये परी आणि अव हे 2 तिथे उपसर्ग लावलेले आहेत आणि स्था धातू आहे. परितः म्हणजे सभोवती, आपल्या सभोवतालचं जे वातावरण आहे आजूबाजूचं त्याला परित म्हटलं आहे, पर्य म्हटलं आहे. आणि अवस्थित म्हणजे भरून राहिलेला, व्यापून राहिलेला. मग आपल्या सभोवताली प्रत्येक अणुरेणूमध्ये आपण त्याचं दर्शन, त्याचं व्यापकत्व, त्याचं सूक्ष्म रूप पण बघायला पाहिजे. आणि म्हणून केवळ सजीवांमध्येच नाही तर निर्जीवांच्या सुद्धा अणुरेणूमध्ये त्या भगवंताचंच रूप आहे, परमात्माच नटलेला आहे. असा हा पर्यवस्थित आहे, आपल्या अवतीभोवती सगळ्या बाजूनी आहे.
हवेत आहे, पाण्यात आहे, अन्नात आहे, सगळीकडे त्याचं रूप आहे. निर्जीवात आहे, सजीवात आहे, अणुरेणूमध्ये आहे. अशा अर्थाने त्याला विश्वाला सगळीकडे अंतर्बाह्य व्यापून उरणारा, पुन्हा तो दशांगुले उरतोच. अशा अर्थाने त्याचं फार मोठं व्यापक रूप या पर्यवस्थितमध्ये सांगितलेलं आहे. आणि हेच व्यापक रूप उत्तारण रूपाने आपल्याला सांभाळतं, उचलून नेतं, कडेवर घेतो. ते वर्णन आहे ना सगळं ते विठ्ठलाचं. त्याच्या कडेवर कोण आहे, डोक्यावर कोण आहे, तो एक अभंगच आहे त्याचा. विठू माझा लेकुरवाळ, तो उत्तारण आहे. ते खरं उत्तारण आहे. आणि त्याच्यासाठी आपलं जीवन कसं असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे. आणि म्हणून जीवन दुष्कृती हा असलं पाहिजे, संतांसारखं सत्स्वरूप असलं पाहिजे, आपल्या सभोवताली असणाऱ्या परमात्म्याच्या अंशाला जाणणारे आपण असलं पाहिजे. ह्याला सद्वर्तन म्हणायचं. सद्वर्तन म्हणजे काय वेगळं असतं असं नाही. प्रत्येक ठिकाणी परमात्म्याचं अस्तित्व जाणून घेणं हे सद्वर्तन. पुढच्या श्लोकाकडे वळूया. अनंत रूप हा सांगू ना तितकं ते कमी असतं. अनंत हे विशेषण येऊन गेलेलं आहे. अनंत आणि रूपाणी असते, ज्याची खूप रूप आहेत. अनंत रूपाने तो नटला आहे, अनंत रूपे नटलेला आहे. तर हा अनंत म्हणजे काय, ज्याचा अंत नाही. म्हणजे काय, किती अनेक सहस्त्र रूपं त्याने आजपर्यंत घेतलेली आहेत. किंबहुना या विश्वामधला प्रत्येक जीवात्मा ही त्याची रूपच आहेत. आणि एक माणसा दुसऱ्या माणसासारखा नाही आहे. प्रत्येकाचे फिंगरप्रिंट्स वेगळे आहेत. कसं काय जमलं आहे का? म्हणून सृष्टीची निर्मिती, विश्वनिर्मिती हे जे महान कर्म म्हटलेलं आहे, तशा अर्थाने तो अनंत रूप आहे, अनंत श्री आहे. त्याची श्री म्हणजे वैभव जे आहे, ऐश्वर जे आहे, ते अनंत रूपाने नटलेलं असल्यामुळे तो अनंत श्री आहे. अनंताः श्रियः, ज्याच्या श्रिय म्हणजे शोभा किंवा ऐश्वर, रूपैश्वर्य हे अनंत रूपामधून, अनंत स्वरूपामधून, अनंत वैभवापर्यंत तोच नटलेला आहे. पुढचं विशेषण घेतलं आहे जितमन्यू. जित हा मन्यू, मन्यू म्हणजे क्रोध. ज्यांनी क्रोधावर नियंत्रण मिळवलेलं आहे, क्रोध हा आपण पाहिलंच होतं हे विशेषण. तशा अर्थाने आता जितमन्यू इथे वापरलेलं आहे. क्रोधावरती नियंत्रण म्हणजे कितीही समोरच्याची पातकं असली तरी त्याला थोडे कंसाची 100 पातकं भरेपर्यंत त्याला माफच करत गेला. तशा अर्थाने तो जितमन्यू आहे. त्याला फारसा क्रोध येत नाही, पण आला की तो अनावर असतो. मग पुढचं म्हटलं आहे भयापहा. जे वरती आलेलं आहे तसंच हे भयापह. भय अपहा म्हणजे दूर करणारा. मग ते भय कुठल्याही गोष्टीचं असो, संसाराचं असो, आपल्या अस्तित्वाचं असो, सगळ्या प्रकारची भय आपली तो दूर करणारा अपहा. अशा अर्थाने त्याला अपहा म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर हा जितमन्यू जो आपला आहे, साक्षात धर्मस्वरूप जो आहे, तोच आपलं भय नाहीसं करतो. भय नाहीसं करणारा असा कोणी एक वेगळा व्यक्ती नाही की ती व्यक्ती येते आणि आपलं सगळं भय दूर करते. तोच नटलेला आहे सगळ्यामध्ये. आणि म्हणून अनंत रूपाने नटलेल्या, अनंत श्रीनी, वैभवानी, ऐश्वर्याने युक्त असलेला असा जो आत्मनिष्ठ परमानंद स्वरूप, परमानंद हाच त्याचं रूप आहे. अशा अर्थाने तो जितमन्यू तर आहेच आहे, अनंत वैभवाने पण युक्त आहे आणि अनंत स्वरूपांमध्ये पण तो आहे. आणि तो आपलं भय दूर करतो. पुढचं विशेषण घेतलेलं आहे चतुरस्त्र. जे पर्यवस्थितमध्ये आहे ना, तसाच अर्थ चतुरस्त्रच आहे. सगळ्या कार्यामध्ये चौफेर क्षमता ठेवणारा, सगळ्या बाजूनी तो भरून उरलेला आहे. आणि म्हणून चोहो बाजूनी, आपल्या बाजूनी तो अनन्यतेने परिपूर्ण असणारा. आध्यात्मिक बाबतीत असा अर्थ केला आहे की आपल्या जीवनाच्या 4 बाजू आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. प्रत्येक रूपामध्ये तोच आहे. आणि आपल्याला ह्या 4ही बाजूंनी, चोहो बाजूंनी आपलं तो रक्षण करतच असतो. इथे आणखीन एक पाठ असा दिलेला आहे काही ठिकाणी, चतुरस्र. चतुरस्त्र विद्वान म्हणजे ज्याची बुद्धी सगळीकडे चालते. 4ही शाखांनी तो, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, 4ही शाखांमध्ये जो जाणकार विद्वान, त्याला चतुरस्त्र विद्वान असं म्हणतात. इथे चतुरश्र पण शब्द काही ठिकाणी येतो. त्याच्यामध्ये आश्रम, वर्णाश्रमांचा उल्लेख येतो. 4 आश्रमांमध्ये कर्म करता करता त्याला त्या कर्मानुसार फळं देणारा, असं चतुरश्रचा अर्थ घेतलेला आहे. शंकराचार्यांनी चतुरश्र असा पाठ घेतलेला आहे. तेव्हा युक्त माणसांना त्यांच्या त्यांच्या कर्माच्या अनुसार चांगलं वाईट फळं देणार. पुढे म्हणलं आहे गभीर आत्मा. गभीर म्हणजे खोल. ज्याचा आत्मा खोल आहे, अथांग आहे, गहन आहे, मिळवण्याला कठीण आहे,
समुद्र कसा असतो, अथांग पसरलेला असतो आणि गभीर म्हणजे खोल, त्याचं स्वरूप इतकं महान आणि खोलवर दडलेलं असतं. तसा हा परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये खोलवर दडलेला आहे. त्याला शोधून काढायचं आहे आपल्याला. आणि म्हणून ज्याचं स्वरूप सहजासहजी कळत नाही तो गभीर आत्मा. पुढची जी 3 विशेषणं आहेत ती एकात एक सूत्र आहे. विदिश, व्यादिश, दिशा. सगळ्यामध्ये दिश हा धातू आहे. दिश म्हणजे दिशा दाखवणे, मार्ग दाखवणे. चारी बाजूंचे जे दिशा आहेत त्या दिक स्वरूपच आहेत. मग हा काय मार्ग, कोणचा मार्ग दाखवतो आहे किंवा कोणत्या रूपाने आपल्याला हा विदिश आहे, तर विदिश आणि व्यादिश आणि शेवटचं घेतलं आहे दिश. दिशती ती दिशा आहे, सोपं आहे. शेवटचा आधी बघू आपण. विदिश जो दाखवतो तो दिशा. आणखीन एक दिशेचा अर्थ निघतो आज्ञा करणे, आदेश देणे. आदेशामध्ये पण दिशा धातू आहे. आदेश देतो आहे तो सगळ्यांना. कर्म कसं करायचं, काय करायचं, कोणी काय काम करायचं, या शासन व्यवस्थेमध्ये भगवंताची जी शासन व्यवस्था आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना आदेश देणारा, अशा अर्थाने पण त्याला दिशा म्हटलेलं आहे. आणखीन कसा आहे हा, सगळ्या दिशांमध्ये तर राहतोच तो, 10 दिशांमध्ये भरून उरलेला आहे. त्याच्यानंतर वेदरूपातून आपल्याला सगळ्याचं दिग्दर्शन करणार आहे. दिग्दर्शनमध्ये सुद्धा हाच शब्द आहे, निदर्शनामध्ये सुद्धा हाच शब्द आहे. दिशा धातू अनेक उपसर्गांनी युक्त होतो. दिग्दर्शन, निदर्शन, सांगणं, व्यादिश, विदिश, ह्या सगळ्याचा अर्थ आहे आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा. मग हा कसा आहे, विविध प्रकारच्या स्थानी तो राहतोच आहे, सगळीकडे व्यापलेलाच आहे. आणि मग प्रत्येक ठिकाणी आपल्याला योग्य कोणचं, अयोग्य कोणचं याचं आपलं मनच आपल्याला सांगत असतं. ते परमात्मा रूपाने असतं. बाहेरच्या कोणी आपल्याला सांगण्यापेक्षा आपलं मन आपल्याला बरोबर सांगत असतं की हे बरोबर नाही, हे बरोबर आहे. पण आपण काय करायचं ही बुद्धी ठरवते, मन नाही ठरवत. मन फक्त सांगायचं काम करतं. बुद्धी म्हणते नाही नाही काय होतं केलं तर करायचं. तेव्हा अशा पद्धतीने ज्याचं मन दिग्दर्शन करणारं आहे, जो आपल्याला सांगण्याचं काम करतो आहे, तो विदिश आहे. व्यादिशमध्ये आज्ञा करणारा अशा अर्थाने. म्हणून विविधाने दिक निर्देशती, सगळ्या दिशा व्यापून जो उरून आपल्याला आज्ञा करतो आहे, अशा अर्थाने 3ही विशेषणांचा साधा अर्थ योग्य मार्ग दाखवणारा, योग्य दिग्दर्शन करणारा, सगळ्या दिशांना व्यापून असणारा आणि आपल्याला काय करावं काय करू नये याचा आदेश देणारा. अशा अर्थाने ही 3ही विशेषणं जवळजवळ एकाच अर्थाची सूक्ष्म छटा त्याच्यामध्ये आज्ञा देणारा हा व्यादिश आहे. फक्त आपल्याला निरनिराळ्या स्थानी राहणारा त्या स्वरूपामध्ये असणारा तो विदिश आहे. विशेषतेनं दिशती म्हणजे विशेष मार्गदर्शन करतो तो, विविधम दशती सगळं दाखवतो आपल्याला तो, अशा अर्थाने पण तो विदिश आहे. तेव्हा या 100 श्लोकापर्यंतची वाटचाल आज आपण केलेली आहे. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.